कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज आहे संडे. संडेच्या दिवशी आपण कामाला सुरुवात केली आहे गाईज. येस, कारण तसं आहे. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला अपडेट देतो. काल आपला बिझनेस, अरे थांब जरा थांब. नुसती घाई. उल्हासनगर म्हणजे उल्हासनगर आहे भाऊ, काय बोलायचं. नुसती लोकांना घाई. आणि कुठे जातात एवढ्या घाईमध्ये तेच मला दिसत नाही. कुठे जातात तेच कळत नाही. येऊन असे कट्ट्यावर बसलेले असतात. काय मतलब आहे एवढं फास्ट जायची? मला सांगा. काही गरज नाही ना एवढं फास्ट जायची. तर गाईज, कामाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला अपडेट देतो. आज कामाला सुरुवात म्हणजे आज आहे प्रायव्हेट ट्रिप. ती पण कुठून? पुण्यावरून आहे आपल्याला प्रायव्हेट ट्रिप. फक्त जे मी 2-3 दिवसाआधी ब्लॉग बघितला सर, की जो माझा ब्लॉग डिलीट झाला होता, त्या क्लायंटला घेऊन यायचं आहे आपल्याला आता तिकडनं. तर 3 वाजेपर्यंत पोहोचायचं. 10:30 वाजले. 11:30, 12:30, 1:30 म्हणजे 4.5 तास आहेत आपल्याकडे. टाइमपास अजिबात नाही करायचा. गाडी फटाफट धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि डायरेक्ट जायचंय. कारण कस्टमरने आपल्याला रिटर्नचं भाडं दिलंय, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. डायरेक्टचं जे काय होईल ते बसवायचं आणि निघायचं इकडनं. त्यामुळे भाड्याचं टेन्शन नाही आपल्याला किंवा पैशाचं पण. कस्टमरने ऑलरेडी रिटर्न भाडं आपलं फिक्स झालंय, म्हणजे येऊन जाऊनचे पैसे आपल्याला भेटणार आहेत. त्यामुळे टोल सकट काय टेन्शन नाही. तर तरी पण आपण बघूया, लेट्स ट्राय. जर आपल्या पट्ट्यातली बुकिंग लागली, कारण 4 तास राहिलेत आता, इथनं मला डायरेक्टच बुकिंग घेऊन जायला लागणार आहे. कारण गाडी धुवायला आता अर्धा पाऊण तास जाईल. त्यामुळे डायरेक्टच निघून गेलं ना, पिंपरी चिंचवडच्या आता कुठली बुकिंग लागली तर ती परवडणार नाही. आणि गाडी धुवायला पण नंबर नाही स्वामींच्या कृपेने. तर गाईज, फायनली निघालोय आपण. गाडी मस्तपैकी वॉश झाली आपली आणि विचार करतोय आता खालीच निघून जायचं, कारण ट्रॅफिक चालू झालं गाईज. काही मतलब नाही सीट वीट भरून, कारण तेवढे पैसे आपण वाचवू पण शकतो या ट्रिप मध्ये. बघा, हिंजेवाडी, क्या बात है भाई. बुकिंग लग गया भैया. चलो पिकअप कर दे कस्टमर को. हिंजवाड़ी बुकिंग लग गया अपने का, हिंजवाड़ी का. चलो भाई साहब, चलो. अशोक नगर का बुकिंग है. पीछे से जाना पड़ेगा शायद से भाई साहब, पीछे से. चलो. तर गाइस, फायनली आपण पोहोचलोय हिंजेवाडी, पुणे. इथे एक काम होतं, ते पण झालंय आपलं. आणि मस्तपैकी आता चाललोय. 1 तास 20 मिनिटं चालवतोय. तर गाईज, फायनली पोहोचलोय आपण स्पाईन रोड. चिंचवड वगैरे सगळं क्रॉस केलंय. आता हा रस्ता मधूनच डायरेक्ट आपण आळंदीमध्ये एंट्री करू.